दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे नवरात्र महोत्सव समितीतर्फे ख्रिसमस संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचे यंदा 15वे वर्ष असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाब पोळ यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी तिरंगी रंगाचे 500हून अधिक फुगे आकाशात सोडण्यात आले आणि आतषबाजीही करण्यात आली। लहान मुलांचा डान्स शो यासह लहान मुलांचा आवडत्या सांता क्लॉजने बाळगोपाळांचे खूप मनोरंजन केले। ख्रिसमस निमित्त सर्वधर्म समभाव संदेश देणाऱ्या आणि लहान मुलांचं आकर्षण ठरलेल्या ख्रिसमस संध्या आनंद मेळाव्यात लहान मुलांना विनामूल्य बग्गी राईड, मिकी माऊस, मिमिक्री शो, पपेट शो, जादूचे प्रयोग याबरोबरच रंगीबेरंगी गॅसचे फुगे, आकर्षक कागदी गोल टोप्या देण्यात आल्या होत्या। सांता क्लॉजच्या हस्ते मुलांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे, पॉपकॉर्न आदी खाऊही देण्यात आला। पिण्याच्या पाण्याची देखील उत्तम सोय करण्यात आली होती। या कार्यक्रमास 10,000हून अधिक बाळगोपाळ उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आबा बागुल म्हणाले, आज अतिशय आनंद होत आहे। 2013ला निरोप देतो आणि 2014 ते स्वागत करत असताना सर्व नागरिकांना मी ख्रिसमस आणि नूतन वर्षांच्या शुभेच्छा देतो। गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करताना नागरिक सदैव माझ्या पाठीशी आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। या ख्रिसमस संध्याला स्वर्गातून आलेल्या चिमुरड्या सांता क्लॉजने त्याच्या पोतडीतून अनेक संदेश दिले। त्यामध्ये प्रामुख्याने ई लर्निंग शिक्षण व्यवस्था पूर्ण भारतात लागू व्हावी, इंदिरा संजीवनी योजना देशभरात लागू करावी, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, स्त्री जन्माचे स्वागत करा, शिकलेली आई घर पुणे नाही असे संदेश देण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे शहर पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी समतेचा संदेश दिला आणि गुन्हेगारी मुक्त पुणे शहर करण्याचे आवाहन दिले। असे सर्व धर्मांना एकत्र घेऊन वेगवेगळे उपक्रम फक्त आबा बागुलच करू शकतात असेही ते या प्रसंगी म्हणाले। देशच मोठा विचित्र आहे। सर्व जाती धर्म एकत्र इथं गुण्या गोविंदाने राहतात। प्रत्येक 15 दिवसाला एक सण आपण साजरा करत आहोत, म्हणून हा सणांचा देश आहे। सर्वजण आपण सगळ्यांचे सण साजरे करतो। आज देखील आपण ख्रिसमस उत्सव साजरा करण्याकरता आलेलो आहोत आणि आमच्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत। या ठिकाणी छोटी छोटी मुलं मुली मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला आबासाहेब बागुलांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो आणि मी माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय भारत। या कार्यक्रमासाठी वसंतराव बागुल उद्यान सजवण्यात आले होते। सगळीकडे विद्युत रोषणाई तसेच रंगीबेरंगी माळा आणि पताका लावून परिसर सुशोभित करण्यात आला होता। याचे संयोजन पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आबा बागुल, अमित बागुल आणि सहकाऱ्यांनी केले। या कार्यक्रमास आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक मुक्तार शेख, स्वारगेट विभागाचे एसीपी वसंत सोनवणे, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश गौरीकर आणि सर्व पक्षातील नगरसेवक तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले। सूत्रसंचालन घनश्याम सावंत तर आभार प्रदर्शन अमित बागुल यांनी केले। येणारं नवीन वर्ष सुख समृद्धी आनंदाचं सगळ्यांना भरभराटीचं जावं या दृष्टिकोनातून आम्ही सांता क्लॉज देवदूताला परमेश्वराला प्रार्थना केली की हे आमचं ख्रिसमस संध्याचं 15वं वर्ष यंदाचं आहे आणि या 15 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की असंख्य लहान मुलं, नागरिक सगळे सहभागी होत असतात आणि त्यांना आम्ही पूर्णपणे जीवनाचा आनंद, नवीन येणाऱ्या वर्षासाठी उत्साह असा आम्ही देत असतो। प्रतिवर्षी यंदा आम्ही संदेश दिलेला आहे की देशामध्ये सगळीकडं गरिबी जावो, सुबत्ता यावी, म्हणजे पुण्यामध्ये अपघात होऊ नये, अपघात विरहित पुणे असावं, गुन्हेगार विरहित पुणे असावं, पुण्या शहरात नाही देशात ई लर्निंगसारख्या शाळा उभ्या राहा असं सांता क्लॉजनी विनंती केली परमेश्वराला। सांता क्लॉजनी कोठडी आणली, त्या कोठडीतून आदरणीय गुलाबरावजी पोळ महापालिका गुलाबराव पोळ, आदरणीय गुलाबराव पोळ पोलीस आयुक्त यांच्या हस्ते आपण संदेश परमेश्वरा देखील पाठवलेला आहे की झोपडपट्टी नसलेलं शहर, स्लम फ्री इंडिया असं व्हावं, स्त्री भ्रूण हत्या होऊ नये, असे अनेक संदेश। स्त्री ही जगली पाहिजे, तिने शिक्षण घेतलं पाहिजे आणि तिच्याशिवाय जगाचा विनाश होऊ शकतो या देखील संदेश या माध्यमातून अनेक बाळगोपाळांनी इथं चांगले डान्स केलेत, मिमिक्री शो झालेत, पपेट शो झाला आहे, जादूचे प्रयोग झाले, खाऊ वाटप झाले, कॅप वाटप, कॅमल राईड, बग्गी राईड असे सगळ्या नाविन्यपूर्ण ही ख्रिसमस संध्या की जल्लोषामध्ये गेली 15 वर्ष सातत्याने पुणे नवरात्र महोत्सव अंतर्गत आम्ही सगळे साजरी करत असतो आणि येणाऱ्या 13ला आम्ही बाय बाय केलेला आहे आणि येणाऱ्या 14ला आम्ही गुड कम
आमच्याकडे या असं वेलकम केलेलं आहे त्या 14व्या वर्षाला. आणि या 14व्या येणाऱ्या वर्ष अतिशय सगळ्या वाहिन्यांना देखील, चॅनल असतील, पत्रकार असतील, सगळ्यांना अतिशय, जनवार्ता असेल, आपली नेक्स्ट जनरेशन असेल, यांनी देखील आमचा हा प्रोग्राम सातत्याने 14 वर्ष दाखवला आहे आणि दाखवत राहिलेले सगळे त्यांना देखील हा सुख समृद्धी आनंदाचा भरभराटीचा जावो अशा संदेश आम्ही या पुणेकरांना देत आहोत. आणि पुणेकर नक्कीच येणाऱ्या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतील एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.